वीर हनुमान कला क्रीडा कुस्ती मंडळ पिंपलाजच्या वतीने कुस्त्यांचे जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुस्ती खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या मंडळाच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक कुस्तीगीरांनी यामध्ये आपला खेळ दाखवून कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कुस्ती स्पर्धकांना प्रोत्साहन दिले। पिंपळाज गावातील मंडळाच्या माध्यमातून या कुस्ती स्पर्धेतील सहभागी सर्व कुस्तीगीरांना सन्मानित देखील करण्यात आले। त्यासोबतच गावातील ग्रामस्थांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील केले। आपल्या स्वतःच्या कोणाकडून देणगी न मागता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो का देणगी मागून आणि मग स्पर्धा घेतात। पण ह्या कार्यकर्त्यांचा विशेष आहे, मी छातीवर हात ठेवून सांगतो की त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे स्वतःच्या खिशाला झळ देऊन त्या जवळजवळ 2 लाखाच्या वरती खर्च असलेली स्पर्धा पार पाडलेली आहे। पेलवानांनी अशा स्पर्धेमध्ये भाग घेऊन आणि त्याच्यातून उत्तेजित होऊन आणि त्यांनी पुढे प्रगती करावी हा माझा उद्देश आहे। मध्ये बऱ्याच ठिकाणी लहान मुलांची दुर्लक्ष करतात। या स्पर्धेमध्ये मला निरीक्षण असं आलेलं आहे की लहान मुलांना 100 रुपये बक्षीस दिलंच आणि शिवाय जेवणासाठी एक जरा कार्यकर्ते आता जे कार्यकर्ते आहेत हेच कार्यकर्ते जर पुढच्या वर्षी पुन्हा जरा जोमाने बी लागले तर यापेक्षाही चांगला कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करू। एवढंच नाही तर आज जो आमच्याकडे जे खेळाडू आले आहेत याच्यापेक्षा दुप्पट खेळाडू जरी आले तर आणखीन मोठा आखाडा तयार करून आम्ही या स्पर्धा पार पाडू। कुठे आम्ही कमी पडणार नाही अशी मला कार्यकर्त्यांची गॅरंटी आहे। वीर हनुमान कला क्रीडा कुस्ती मंडळ पिंपलास यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामस्थ मंडळ पिंपलास त्याचबरोबर पिंपलास गावचे आजीमाजी सर्व पैलवान असतात। यावर्षीही मकर संक्रांतीच्या दिवशी कुस्त्यांचं असं भव्य आयोजन या पिंपलासच्या तलावाजवळील मैदानामध्ये भरवलं जाते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं सुनियोजन आणि अतिशय नियोजनबद्ध असा हा कुस्तीचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि आमच्या गावचे पैलवान स्वर्गीय धर्मनाथ म्हात्रे यांची एक प्रेरणा होती आणि त्या सर्वात जे पैलवान स्वर्गीय पैलवान आहेत यांच्या एक प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन नवीन वीर हनुमान क्रीडा मंडळ याचे सर्व पदाधिकारी यांच्या अतिशय त्या लोकांचा आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन या कुस्त्या सालाबादप्रमाणे अतिशय उत्साहाने आणि जोमाने व्हायचा हा प्रयत्न मंडळाचा आहे। आणि मगाशी पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे नवीन येणाऱ्या पिढीसाठी जी तरुण कुस्तीगीर आहेत आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस त्यांना कुठल्या कुस्तीच्या माध्यमातून चांगल्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळावी हा एक उद्देश आहे। त्याचबरोबर ही परंपरा पिंपलास गाव हा कुस्तीमध्ये अतिशय नावाजलेलं असं गाव होतं। एक कुस्ती एक पिंपलास गावचं एक आकर्षण होतं।